ज्ञानेश्वरी मुंडेंनी रास्ता रोको आंदोलन करत महादेव मुंडे हत्या प्रकरणामधल्या आरोपींना अटक करण्याची मागणी केली। ज्ञानेश्वरी मुंडे यांचे कुटुंबियांसह रास्ता रोको आंदोलन सुरू होतं। ग्रामस्थ सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। त्यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आता हे आंदोलन स्थगित करण्यात आले। ज्ञानेश्वरी मुंडेंनी परळी अंबाजोगाई रस्त्यावरील कन्हेरवाडीत रास्ता रोको आंदोलन केलं। सासर आणि माहेरच्या मंडळींना एकत्र करत त्यांनी हे आंदोलन केलं। 18 महिन्यांपासून महादेव मुंडेंचे आरोपी मोकाट असल्याचं म्हणत त्यांनी महादेव मुंडेंच्या आरोपींना अटक करण्याचीही मागणी केली आहे। दरम्यान IPS पंकज कुमावत यांची नियुक्ती करून SIT स्थापित करावी अशीही त्यांनी मागणी केली आहे। दादांच्या मागणीनुसार SIT स्थापन केली आहे, पण सानप सरांना तर मी पहिल्यापासून म्हणत आहे की CDR कार्ड आरोपी निष्पन्न होणार आहेत। आपल्याला फक्त आरोपी अटक पाहिजेत, आपल्याला दुसरं काही पाहिजे नाही। आणि ह्यांनी आरोपी निष्पन्न करावं आणि अटक करून टाकावं। धनंजय देशमुख आणि बाळा बांगरही आंदोलनात सहभागी झाले होते। माझ्या जवाबापासून तर धागे दोरे लागतील ना। माझ्या जवाब म्हणतो 99% नाही, पण 1% तरी हिंट भेटते ना पोलिसांना, जे तपास अधिकारी करणार आहेत ते। आरोप्यापर्यंत सगळ्यालाच माहिती हो वाल्मिक कार्ड त्याच्या पोरांनी केलेली घटना ही। रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं, मी धनंजय मुंडे साहेबांना आणि त्यांच्या घरच्यांना पाठवून देणार आहे। मी जाणार नाही, काय व्यक्ती पाठवून देणार आहे। वाल्मिक कार्ड काय चाल करतोय की परळीचा आमदार 2025-26 ला मुंडे साहेबाला संपूर्ण पोटनिवडणुकीत घ्यायची होती। वाल्मिक कार्डला ज्याला काहीतरी माणुसकी आहे, ज्याला काहीतरी समाजाचं देणं लागतंय, असे सगळे लोक या ज्ञानेश्वरी ताईच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहेत। आणि उभा जोपर्यंत आहेत की जोपर्यंत ज्ञानेश्वरी ताईला न्याय मिळत नाही आणि हे सगळे आरोपी जेरबंद होत नाही, तोपर्यंत हे सगळे आलेले लोक ज्ञानेश्वरी ताईला भक्कमपणे साथ देतील।